नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण डिफरन्शिएशन चॅप्टरची एक्सरसाइज नंबर 1.1 बघणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन या टॉपिकवर डिपेंड आपली एक्सरसाइज आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन या जो काही टॉपिक आहे त्या टॉपिकला आपण नाव दिलं टाईप नंबर फर्स्ट. डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये एक्सरसाइज 1.1 जर बघितली तर एक्सरसाइज 1.1 मध्ये 50 ते 60 प्रश्न एका एक्सरसाइजमध्ये विचारलेले. प्रश्न जास्त असल्यामुळे आपली प्रॅक्टिस जास्त होणार आहे आणि एक्झाम्पल सॉल्व करता येणार आहे पटकन लवकरात लवकर आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकला आपण टाईप फर्स्ट नाव दिलं आहे. या टाईप फर्स्ट एमध्ये परत आपण टाईप फर्स्ट ए बघणार आहोत. आता एक्सरसाइज 1.1 ही पूर्ण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन या टॉपिकवर डिपेंड आहे. पण या टॉपिकमध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनसोबत काही एक्स्ट्रा फॉर्म्युले पण बघायचे, म्हणून आपण जो काही टाईप फर्स्ट आहे त्या टाईप फर्स्ट एचे पुढे टाईप करत जाणार आहोत. फर्स्ट ए, फर्स्ट बी, फर्स्ट सी, फर्स्ट डी अशा प्रकारे जसे एक्स्ट्रा फॉर्म्युला ॲड होईल तसे. मेन पॉईंट आपला हाच असणार आहे की डेरिव्हेटिव्ह बघतोय आपण कॉम्पोजिट फंक्शनचा फक्त ABCD टाईप डिपेंड्स असणार आहे जर काही फॉर्म्युले आपण त्याच्यामध्ये ॲड वगैरे केले तर. आता जर आपण एक्सरसाइज नंबर 1.1 बघितले तर एक्सरसाइज नंबर 1.1 मध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हा एकच कॉमन क्वेश्चन विचारलेला आहे. 3-4 प्रश्न आहे. 3-4 प्रश्नामध्ये सेम हाच क्वेश्चन आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. टाईप नंबर फर्स्टला नाव दिलं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनमध्ये त्याला आपण नाव दिलं टाईप नंबर फर्स्ट ए. टाईप नंबर फर्स्ट एमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह बघणार आहोत. पण ऑलरेडी आपण फर्स्टलाच नाव दिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, तर याला परत आपण फर्स्ट ए नाव का देतोय? कारण y विच इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स हे काय झालं आपलं कॉम्पोजिट फंक्शन आहे, कॉम्बिनेशन ऑफ टू फंक्शन. आता एफ हे आउटसाईडचं फंक्शन आहे, जी हे इनसाईडचं फंक्शन आहे. कॉम्पोजिट फंक्शनमध्ये आधी आउटसाईड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे एफ डॅशचा. आउटसाईड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताना इनसाईड फंक्शन ॲज इट इज मल्टिप्लाय बाय ज्या आउटसाईड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन जाऊ त्याला रिमूव्ह करून टाकू. जर त्याला काढून टाकलं तर फंक्शन राहतं जी ऑफ एक्स मल्टिप्लाय बाय आपण जी ऑफ एक्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे जी डॅश ऑफ एक्स. म्हणजे टाईप फर्स्ट एमध्ये आपण फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनचा जो काही आपला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा रन होतो, कशा प्रकारे रन होणार आहे त्याच्यावर आपण फोकस करणार आहे. म्हणून टाईप फर्स्टमध्ये टाईप फर्स्ट याला आपण नाव दिले. टाईप फर्स्ट एचे आपण एक्झाम्पल बघू, कोणकोणते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे. हे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करताना आपण त्याला डिनोट करून घेऊ. लेट वाय विच इज इक्वल टू हे जे फंक्शन आहे त्या फंक्शनला आपण वाय हे नाव देऊन घेऊ. एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 5 ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणून आपण म्हणू डिफरन्शिएट DIFF शॉर्टकटमध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx विच इज इक्वल टू d बाय dx ॲज इट इज. वायची व्हॅल्यू आपण आत्ता इथे लिहिली ती पुट करून घेऊ. एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनमध्ये आपण काय करतो, आधी आउटसाईड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो. आता हे फंक्शन फॉर्म करण्याआधी आउटसाईड फंक्शन म्हणजे आपला पॉवर म्हणजेच हे आपलं आउटसाईड फंक्शन आहे. आधी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेज टू एनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1 म्हणून आपण लिहू 5 एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 5 मायनस 1 येणार आहे 4. म्हणजे तुम्ही फिफ्थ पॉवर आहे त्या फिफ्थ पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे मल्टिप्लाय बाय डी बाय dx. आउटसाईड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळे आउटसाईड फंक्शन म्हणजे पॉवर 5 जर आपण रिमूव्ह केला तर आपल्याकडे फक्त ब्रॅकेट शिल्लक राहतोय एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. हा ब्रॅकेट बघितला तर ह्या ब्रॅकेटमध्ये 3 नंबरची सबट्रॅक्शन आहे. म्हणजेच सबट्रॅक्शनसाठी आपण डेरिव्हेटिव्हचा रूल काय, डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेटमध्ये सेपरेटली अप्लाय करायचा आहे. मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेटमध्ये सेपरेटली अप्लाय करा डी बाय dx ऑफ एक्स क्यूब. एक्स क्यूब हे फंक्शन आहे म्हणून त्याला डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतला मायनस डी बाय dx अप्लाय करणार आहोत 2xला. पण 2x मध्ये 2 हा कॉन्स्टंट नंबर आहे, एक्स हे फंक्शन आहे. जेव्हा कॉन्स्टंट आणि फंक्शनचा मल्टिप्लाय असेल के कॉन्स्टंट आहे आणि यू तुमचं फंक्शन आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह जर आपण घेतला डी बाय dx ऑफ कॉन्स्टंट आणि फंक्शनचा तर कॉन्स्टंट बाहेर निघतो आणि यू फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो, हा रूल आहे. त्यानुसार कॉन्स्टंट 2 बाहेर काढून घेऊ. एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेऊ विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस डी बाय dx ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. डी बाय dx ऑफ सी म्हणजे काय कॉन्स्टंट नंबर. जर कॉन्स्टंट नंबर घेतला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे. सी म्हणजे काय तुमचा कॉन्स्टंट येणार आहे. मग हा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन 0
जस के इंटू यू स्केलर आणि फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल तर के बाहेर येणार आहे. मग ते दोन्ही रूल अप्लाय करून बघू. 5x³ - 2x - 1 टू द पॉवर 4 x³ डेरिव्हेटिव्ह येणार आहे मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटमध्ये x³ डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3x² - 2 एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येणार आहे 1 -1 हा तुमचा कॉन्स्टंट नंबर आहे. कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह आला 0. जर मी हा जो ब्रॅकेट आहे तो जर सॉल्व केला तर काय दिसतंय 5 ॲज इट इज लिहून घेऊ. 3x² - 2 आधी घेतला स्मॉलेस्ट ब्रॅकेट आहे मल्टिप्लाय बाय x³ - 2x - 1 टू द पॉवर 4. हे झालं तुमचं फायनल आन्सर. देअरफोर dy/dx ची व्हॅल्यू आपली येणार आहे 5 इंटू 3x² - 2 मल्टिप्लाय बाय x³ - 2x - 1 टू द पॉवर 4. हा जो डेरिव्हेटिव्ह हा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केल्यानंतर त्याला आज आपण स्क्वेअर ब्रॅकेट करून घेऊ म्हणजे हे झालं आपलं फायनल आन्सर. अशा प्रकारे आपण फर्स्ट नंबरचा क्वेश्चन सॉल्व केला आहे. आता आपल्याला सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनमध्ये आधी आपण आउटसाइड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह देतो त्यानंतर इनसाइड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह देतो. जसं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं त्यानुसार स्टेप अप्लाय करू. लेट y विच इज इक्वल टू √x² प्लस 4x - 7. जर एक्झाम्पल बघितलं तर रूट हे आउटसाइडचं फंक्शन आहे आणि रूटमध्ये जी टर्म आहे ती इनसाइडचं फंक्शन आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहून घेऊ. देअरफोर dy/dx विच इज इक्वल टू d/dx ऑफ y फंक्शन आहे तुमचं √x² प्लस 4x - 7. मग आता √x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपला √x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 √x. मग ॲज इट इज लिहून घेतला. √x चा डेरिव्हेटिव्ह लिहिला आहे म्हणजे हा जे रूट आहे ते निघून जाईल मल्टिप्लाय बाय d/dx ऑफ डेरिव्हेटिव्ह येणार आहे x² प्लस 4x - 7. आता ह्या टर्ममध्ये दोन टर्मची ॲडिशन आहे एका टर्मची सबट्रॅक्शन आहे. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी रूल माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह आपण त्याला सेपरेटली अप्लाय करतो प्रत्येक टर्मला ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये. मग पहिली टर्म ॲज इट इज 1/2 √x² प्लस 4x - 7 मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मला सेपरेटली अप्लाय करा x² प्लस 4 आणि एक्समध्ये 4 कॉन्स्टंट आहे 4 बाहेर घ्या. डेरिव्हेटिव्ह घेणार आहे तुम्ही एक्सचा मायनस d/dx डेरिव्हेटिव्ह घेणार आहे 7चा. 7 तुमचा कॉन्स्टंट नंबर आहे. मग आता आपला आन्सर बघू काय येतं आहे 1/2 √x² प्लस 4x - 7 मल्टिप्लाय बाय x²चा डेरिव्हेटिव्ह आला 2x प्लस 4 एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1 मायनस कॉन्स्टंट आहे 7चा डेरिव्हेटिव्ह आला 0. म्हणजे तुमचा आन्सर येईल 2x प्लस 4 ब्रॅकेट आधी हा सॉल्व करून घेऊ. न्यूमरेटरला मल्टिप्लाय केला डिवायडेड बाय 2 √x² प्लस 4x - 7. न्यूमरेटरमध्ये बघितलं तर 2x प्लस 4 आहे म्हणजे आपण काय करू शकतो त्याच्यातून 2 बाहेर काढा. 2 बाहेर काढला तर काय शिल्लक राहील x प्लस 2 2 4 म्हणजे 2 डिवायडेड बाय 2 √x² प्लस 4x - 7. आणखीन काय करू शकतो न्यूमरेटरचा 2 डिनॉमिनेटरचा 2 गेट कॅन्सल. तुमचं फायनल आन्सर येईल x प्लस 2 अपॉन √x² प्लस 4x - 7. हे झालं आपलं फायनल आन्सर. आणि याला तुम्ही dy/dx म्हणून एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं म्हणजे आपलं फायनल आन्सर चेक करताना समोरच्याला इझी जाईल. अशा प्रकारे आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल सॉल्व केलं आहे. त्यानंतर बघू थर्ड नंबरचं एक्झाम्पल. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पण मध्ये जसं आपण पहिले दोन सॉल्व केले तसंच लेट y विच इज इक्वल टू √x² प्लस √x² प्लस 1. आता हा जो काही स्क्वेअर रूट आहे फर्स्ट वन तो बाहेरचा स्क्वेअर रूट आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय म्हणता डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफोर dy/dx which is equal to d/dx of x² plus √x² plus 1. √x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 √x 1/2 √x x² plus x² plus 1.
हा झाला आपण स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह घेतला. स्क्वेअर रूट जर काढून टाकलं तर डी बाय डी एक्स, फर्स्ट स्क्वेअर रूट काढून टाकलं तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहणार आहे एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आता याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये बघितलं तर 2 नंबरची ॲडिशन म्हणजे डेरिव्हेटिव्हचं जो काही रूल आहे तो सेपरेटली अप्लाय, म्हणजे काय होईल 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1. डी बाय डी एक्स सेपरेटली अप्लाय करा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. पुढच्या स्टेपला काय होईल आपलं 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2x प्लस, आता स्क्वेअर रूट हे फंक्शन आहे म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/2 स्क्वेअर रूट मल्टिप्लाय बाय डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट निघून गेला म्हणजे डेरिव्हेटिव्ह येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 1चा. याला आपण बाहेरच्या बाजूला स्क्वेअर ब्रॅकेट टाकू. देअरफॉर पुढच्या स्टेपला काय डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1. फर्स्ट टर्म ॲज इट इज मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटमध्ये येणार आहे 2x प्लस 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. सगळ्या टर्म लिहिल्या. आता डी बाय डी एक्समध्ये ब्रॅकेटमध्ये काय एक्स स्क्वेअर प्लस 1 2 टर्मची ॲडिशन आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करून घेऊ. इथं आपण स्क्वेअर ब्रॅकेटच टाकून घेऊ. मल्टिप्लाय बाय डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ 1. ओके, काय होईल मग डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू 1/2 square root of x square plus x square plus 1 as it is 2x as it is plus 1/2 times square root of x square plus 1 as it is. bracket solve करा. x square चा डेरिव्हेटिव्ह इन 2x प्लस 1 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आला 0 म्हणजे काही परत पुढं 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 2x जशाचं तसं प्लस 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. ह्या ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 0 येणार आहे 2x ने 1ला मल्टिप्लाय करा म्हणजे इथे तुमचा 2x 2 गेट कॅन्सल. काय शिल्लक राहील 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 2x as it is plus x upon square root of x square plus 1. आता हा जी फर्स्ट टर्म आहे ती ॲज इट इज राहणार आहे. सेकंड टर्ममध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो आणि ती टर्म पुढं घेऊ. ही टर्म सॉल्व करू आणि ती आधी पुढं लिहून घेऊ म्हणजे फायनल आन्सरमध्ये आपल्याला काही अडचण नाही. म्हणजे काय लिहिता 2 × x एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1. ही झाली मागची टर्म आधी पुढे लिहून घेतली. मल्टिप्लाय बाय 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, अशा प्रकारे थर्ड नंबरचा क्वेश्चन झाला आहे सॉल्व. फोर्थ मध्ये पण सिमिलरली जसा सॉल्व केला तसाच लेट y विच इज इक्वल टू 2x टू द पॉवर 3/2 मायनस 3x टू द पॉवर 4/3 मायनस 5 टू द पॉवर 5/2 ब्रॅकेट. आता इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n माहिती तरी सुद्धा आपण लिहून घेऊ. x⁻nचा डेरिव्हेटिव्ह येतो n x टू द पॉवर n-1. देअरफॉर डिफरेंशिएट with respect to x. Therefore dy by dx which is equal to d by dx of y लिहून घेऊ 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5 to the power 5/2.
ब्रॅकेटच्या डोक्यावर 5/2 पॉवर आहे म्हणजे आपल्याला 5/2 जो काही पॉवर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 5/2 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5. आता इथं काय येईल 5/2 x to the power 5/2 minus 1. मग आता 5/2 minus 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. आन्सर येणार आहे 5 2 2 1 2 5 2 गेले 3 3/2. डोक्यावर येणार आहे 3/2. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला 5/2 ब्रॅकेटच्या पॉवरचा. मग पॉवरचा डेरिव्हेटिव्ह झाल्यावर d/dx ब्रॅकेट जशाच तसा 2x to the power 3/2 3x to the power 4/3 minus 5. ब्रॅकेट जर बघितला तर ब्रॅकेटमध्ये 3 नंबरची सबट्रॅक्शन आहे म्हणजे डेरिव्हेटिव्हचा जो काही रूल आहे तो सेपरेटली अप्लाय करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पहिली टर्म जशाची तशी लिहून घेणं गरजेचं आहे, ती लिहून घेऊ. ब्रॅकेटने मध्ये मल्टिप्लाय करा d/dx ने. आता कॉन्स्टंट आणि फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 2 बाहेर d/dx ऑफ x to the power 3/2 minus 3 बाहेर d/dx of x to the power 4/3 minus d/dx of 5. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय लिहितं परत 5/2 ॲज इट इज ब्रॅकेटमधली टर्म 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5 to the power 3/2 जशाचं तसं 2 ॲज इट इज x raised to त्यांचा डेरिव्हेटिव्ह आहे 3/2 x to the power 3/2 minus 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 1 2 3 2 गेले 1/2. ओके x to the power 1/2 minus 3 multiply by 4/3 x to the power 4/3 minus 1 4 3 गेले 1 1/3 म्हणजे पॉवरला येणार आहे 1/3 minus 5 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आला 0 म्हणजे तुमचं परत इथं आन्सर येईल 5/2 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5 bracket raised to 3/2. Okay, 2 get cancel 3x to the power 1/2 म्हणजे x minus 3 get cancel 4x to the power 1/3 हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता या फायनल आन्सरला आपण काय करू इन टर्म्स ऑफ स्टँडर्ड फॉर्म लिहू. स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय आधी कॉन्स्टंट नंबर त्याच्यानंतर स्मॉलेस्ट टर्म त्याच्यानंतर पुढची स्मॉलेस्ट टर्म अशा प्रकारे छोट्या छोट्या टर्म कोणत्या त्या आधी लिहून घेऊ आणि मग मोठी टर्म लिहू म्हणजे काय dy/dx which is equal to 5/2 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5 raised to काय येणार आहे -5 to the power 3/2 -5 to the power 3/2 आणि ब्रॅकेटमध्ये काय 3√x minus 4x to the power 1/3 हे झालं तुमचं फायनल आन्सर. आणखीन आपण याला कशा प्रकारे लिहू शकतो आधी 5/2 लिहा मग हा ब्रॅकेट लिहा आणि हा जो ब्रॅकेट आहे तो शेवटी टाका म्हणजे तरीसुद्धा त्या फॉर्मेशननुसार सुद्धा आपण लिहू शकतो. पुढचा क्वेश्चन 5 नंबरचा क्वेश्चन आहे. जसं आपण बाकीचे सॉल्व केले तसंच आता आपल्याला मेथड कळाली. काय लेट दिलेलं फंक्शन आहे त्याला y ने डिनोट करून घ्या. y ने डिनोट केल्यानंतर काय करताय सेंटेन्स राईट करून घ्या. काय लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पुढं काय करतो आपण dy/dx जशाचं तसं y ची जी व्हॅल्यू ती लिहून घेऊ. y ची व्हॅल्यू आहे cos x² + a². cos x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. cos x चा डेरिव्हेटिव्ह आहे -sin x² + a² मल्टिप्लाय बाय कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे cos हे आउटसाईडचं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे मल्टिप्लाय बाय cos आउटसाईडचं फंक्शन ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे तो काढून टाकलं तर काय शिल्लक राहत आहे x² + a². आता x² + a² मध्ये काय दिसतंय बघितलं तर 2 नंबरची ॲडिशन हे डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करा d/dx ऑफ x² प्लस d/dx ऑफ a². आता x हा व्हेरिएबल आहे आणि a² तुमचा कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबलचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे आणि कॉन्स्टंट फंक्शन असेल तर कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा माहिती आहे. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x a² जरी असला तर a कॉन्स्टंट नंबर आहे कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह आला 0 म्हणजे तुमचं फायनल काय आन्सर येईल देअरफॉर dy/dx which is equal to
2x प्लस 0 आला 2x मल्टिप्लाय बाय साइन ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर हे झालं तुमचं फायनल आन्सर. पुढे एक्झाम्पल नंबर 6 जसं 5वं सॉल्व केलं तसंच काय म्हणता येईल लेट y विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ e रेज टू 3x प्लस 2 प्लस 2. therefore काय म्हणता येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x differentiate with respect to x dy by dx which is equal to d by dx of y काय आहे स्क्वेअर रूट ऑफ e रेज टू 3x प्लस 2 प्लस 2 रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय 1/2 रूट एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे रूटचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे रूट काढून टाका रूट काढून टाकलं तर काय शिल्लक राहत आहे e रेज टू 3x प्लस 2 प्लस 2 किती नंबरची सबट्रॅक्शन आहे 2 नंबरची सबट्रॅक्शन आहे डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करा काय 1/2 स्क्वेअर रूट ऑफ e रेज टू 3x प्लस 2 प्लस 2 d बाय dx ऑफ e रेज टू 3x प्लस 2 फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस d बाय dx ऑफ सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय मग 1/2 स्क्वेअर रूट ऑफ e रेज टू 3x प्लस 2 प्लस 2 e रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे e रेज टू एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे e चा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे मल्टिप्लाय बाय त्याच्या पॉवरचा घेतला आहे का नाही पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 3x प्लस 2 जशाच तसं प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आला 0 म्हणजे परत आन्सर काय 1/2 स्क्वेअर रूट ऑफ e रेज टू 3x प्लस 2 प्लस 2 e रेज टू 3x प्लस 2 जशाचा तसं ब्रॅकेटमध्ये बघितलं तर 2 नंबरची ॲडिशन आहे डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करा 3 ॲज इट इज d बाय dx ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 3 बाहेर का काढलं आपण कॉन्स्टंट आणि फंक्शनचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट बाहेर आहे फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आता याचाच आन्सर असं आपण इकडे लिहून घेऊ काय होतं आहे बघू आन्सर काय आहे 1/2 स्क्वेअर रूट ऑफ e रेज टू 3x प्लस 2 प्लस 2 ओके मल्टिप्लाय बाय काय मग e रेज टू 3x प्लस 2 बरं मल्टिप्लाय बाय 3 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1 प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा आला 0 हे झालं तुमचं फायनल आन्सर. मग आता या फायनल आन्सरला आपल्याला कसं लिहिता येईल आपण स्लाईड ॲड करून घेऊ. मग आता फायनल आन्सर लिहायचं आहे तर फायनल आन्सरमध्ये आपण आन्सर बघा असं येते का dy बाय dx विच इज इक्वल टू 3 e रेज टू 3x प्लस 2 इथे लिहून घेऊ डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ e रेज टू 3x प्लस 2 प्लस 2 हे झालं तुमचं फायनल आन्सर. बघू हां e रेज टू 3x प्लस 2 3 इंटू 1 प्लस 0 म्हणजे 3 इंटू e रेज हां बरोबर आहे हे झालं तुमचं आन्सर. किती नंबरच्या क्वेश्चनचं 6 नंबरच्या क्वेश्चनचं. बरं पुढचा क्वेश्चन बघू 7 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी. 7 नंबरचा क्वेश्चन सॉल्व करताना पहिल्यांदा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेणार लॉग टॅन x बाय 2 म्हणजे काय म्हणता येईल लेट y विच इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन ऑफ x बाय 2 काय म्हणता येईल मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x therefore dy by dx which is equal to d by dx of कशाचा डेरिव्हेटिव्ह घेईन log tan x by 2 log x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x म्हणजे logचा डेरिव्हेटिव्ह आला tan of x by 2 कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे log फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे मल्टिप्लाय बाय log निघून जाईल काय शिल्लक राहील tan x by 2 ओके म्हणजे काय 1/tan of x बाय 2 जशाचं तसं tan xचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे tan xचा डेरिव्हेटिव्ह आहे sec स्क्वेअर ऑफ x बाय 2 मल्टिप्लाय बाय d बाय dx ऑफ टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे टॅन काढून टाकला तर शिल्लक राहतो x बाय 2 मग x बाय 2ला आपण 1/2 इंटू x लिहून घेऊ. मग आता बघा डेरिव्हेटिव्ह काय sec स्क्वेअर ऑफ x बाय 2 tan x बाय 2
मल्टिप्लाय बाय काय नंबर आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे, नंबर बाहेर काढू 1/2, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह एक्सचा विथ रिस्पेक्ट टू एक्स तर कॅन्सल आहे, हां कॅन्सल झालं म्हणजे इथं आलं 1, म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे sec² ऑफ x/2 tan x/2. 1ने मल्टिप्लाय केलं तर 1 × हां इथे येईन 2. हे झालं तुमचं फायनल आन्सर एक्झाम्पल नंबर 7चं. आता पुढचं एक्झाम्पल काय म्हणता येईल, लेट y विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ tan रूट x. काय म्हणता येईल मग, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. therefore dy by dx which is equal to d by dx of square root of tan root x. कशाचं डेरिव्हेटिव्ह ना आधी, स्क्वेअर रूट बाहेरचं फंक्शन आहे, स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट काढून टाका, काय शिल्लक राहील टॅन रूट एक्स. आत्ताच आपण टॅनचा डेरिव्हेटिव्ह बघितला आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec² म्हणजे काय 1/2 स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स मल्टिप्लाय बाय टॅनचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो sec² x म्हणजे sec² ऑफ रूट एक्स मल्टिप्लाय बाय डी बाय डी एक्स ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, टॅनला बाहेर काढून टाका, कोण शिल्लक राहील रूट एक्स. याला लिहून घेऊ, याचं कसं येईल sec² ऑफ रूट एक्स. हे जे बाहेरची टर्म आहे त्याला आधी सिम्प्लिफाय करून घेऊ, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरसोबत, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरसोबत, मल्टिप्लाय बाय रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 रूट एक्स. मग आता बघू आपलं फायनल आन्सर काय येतं आहे. therefore dy by dx which is equal to छोटी टर्म आधी लिहून घेऊ म्हणजे न्यूमरेटर इन sec² ऑफ रूट एक्स डिवायडेड बाय 2 × 4 रूट एक्स स्क्वेअर रूट ऑफ टॅन रूट एक्स. अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 1.1चे 8 एक्झाम्पल सॉल्व केले. टाईप नंबर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. टाईप नंबर फर्स्टमध्ये आपण बघतोय टाईप फर्स्ट आहे. याच्यामध्ये फक्त आपण आपला जो काही स्टँडर्ड फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनच्या त्याचे आपण 8 एक्झाम्पल सॉल्व केले. अजून आपल्याला 5-6 एक्झाम्पल ह्या टाईप फर्स्ट याचे सॉल्व करायचे, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.